नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अवमानाप्रकरणी आरोपी डॉक्टर मंगेश बेकारसे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर मंगेश बेकारसे यांनी सोशल मीडियावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याने आंबेडकरी समाजात तीव्र संताप निर्माण झालाय. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान डॉक्टर बेकारसे व त्यांच्या कुटुंबियांकडून भीमसैनिकांविरोधात सूडबुद्धीने खोट्या तक्रारी दाखल केल्या जात असल्याचा आरोप देखील करत या सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून निष्पाप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर बेकारसे यांच्या वैद्यकीय पदव्यांची तसेच वैद्यकीय व्यवसायाची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, भिंगार शहराध्यक्ष राजू भिंगार दिवे, युवक तालुकाध्यक्ष संकेत पटेकर, अविनाश दनवे, सुशील साळवे, शरद भीमराज बोरुडे, महेश बोरुडे, संदीप बोरुडे, गणेश मगर, ऋषी मगर, पंकज बोरुडे, किशोर मगर, निलेश पटेकर, सुरेश पानपाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम, जय शिवराय. आज आयल्यानगर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का साहेब यांना वंचित बहुजन आघाडी आणि भाळुनी आमचे तालुका युवक अध्यक्ष संकेत पटेकर यांच्यावर आणि खारेकरजुनी येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न काल डॉक्टर बेकारसे कुटुंब यांनी SP साहेबांकडे केला, पण त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करून आज SP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डॉक्टर बेकारसेवर कोणत्याही प्रकारचा आमच्या समाज बांधवांनी अन्याय केलेला नाहीये. त्यांना जे कोणी चपलाचा हार किंवा काळा फासला असेल ते करणारे दुसरे कोणतरी असतील, पण आमच्या एकही समाज बांधव त्या वेळी तिथं उपस्थित नव्हता. आणि तुम्ही जे यांनी जे खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत असं आमच्या निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळं त्या बेकारसे कुटुंबावर देशद्रोहाचा तसेच अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. आमची प्रमुख मागणी ही होती की काल जे बेकारच्या कुटुंबियांनी SP ऑफिसला येऊन जे भीमसैनिकाविरोधात खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्या संदर्भात आम्ही SP साहेबांना आज निवेदन देऊन सत्यता SP साहेबांना दाखवून दिलेली आहे. कारण की गेले 30 तारखेला ज्यावेळेस आम्ही MIDC पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की मंगेश बेकारसे नामक डॉक्टरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची विटंबना करत सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल केली होती त्या संदर्भात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या संदर्भात आम्ही पूर्ण गावबंदची हाक पण दिली होती. गावबंदची हाक दिल्यानंतर पूर्ण गावाने तो उत्कृष्ट प्रतिसाद दिला. पूर्ण गाव व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्या संदर्भात डॉक्टर बेकारसे व त्यांच्या पत्नी सौ ज्योती बेकारसे यांनी खोटी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला भीमसैनिकावरती. कारण की आम्ही कोणत्याही भीमसैनिकांनी त्यांच्या घरावरती दगडफेक किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे अनुचित शब्दाचा वापर केलेला नव्हता. सगळं शांततेच्या मार्गाने बौद्धतेच्या मार्गाने आंदोलन आम्ही शांततेत घेतलं होतं. परंतु जाणून बुजून काही समाजकंटकाला हाताशी धरून गावातील ह्या SP ऑफिसला येऊन इथं त्यांनी खोटी तक्रार दाखल केली. या संदर्भात आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ, गावकरी व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित होऊन सत्यता SP साहेबांना आणून दिलेली आहे. SP साहेबांनी आम्हाला या प्रकारे आश्वासन दिलेले आहे कारण सदर चौकशी करून पूर्णतः त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर सर, त्या दिवशी जी घटना घडली, मंगेश बेकारसेंनी जे वक्तव्य केलं होतं त्याप्रती कोणी एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून तिथं न जाता तो जो आक्रोश होता हा समाजाचा आक्रोश होता. आणि डॉक्टर मंगेश बेकारसे व त्यांचे कुटुंबीय समाजाची दिशाभूल करण्यासाठी खंडणी गुन्हेगार व समाज यांना एकत्र करून वेगळी दिशा देते. हा जो कारस्थान झालंय त्यांचं त्याला एक वेगळी दिशा देते. तर आम्हाला हेच सांगायचं आहे की खंडणी गुन्हेगार व समाज यांचा काही एक संबंध नाहीये. समाजाची ती गोष्ट करून दिशाभूल करू नये आमचं असं साधं मत आहे. आणि त्यांनी जर ती चूक केलेली असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.